तू काय सांगाल, आज वाढदिवस आहे, काय संकल्प आहे? आज माझा 74वा वाढदिवस आहे आणि जवळपास 45-46 वर्ष झाले मी या राजकारणामध्ये, सक्रिय राजकारणामध्ये. 45 वर्ष राजकारणातला तसा लहानपणापासून आजपर्यंतचा जो इतिहास आहे तो माझ्या नजरेसमोरून जातो आहे. वर्षानुवर्ष समाजसेवेचं काम करत असताना अनेक विकासाचे कामं माझ्या हातून या महाराष्ट्रामध्ये झाले. सिंचनाच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या संबंधात असतील, अर्थ मंत्री असताना असतील, महसूल मंत्री असताना काही निर्णय घेतले असतील, कृषी मंत्री असताना काही निर्णय घेतले असतील, जे आजही महाराष्ट्राला त्या ठिकाणी मदत करतात, शेतकऱ्यांना वगैरे सर्वांना असे आहेत. आणि त्याची आठवण मला सातत्याने ते महाराष्ट्रातल्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे. असं करत असताना अनेक वेळा संघर्ष करावा लागला, कधी आनंदही झाला, कधी आनंदावर विरुद्धने पडलं, अशी स्थिती झाली. परंतु यातनं मार्ग काढत गेलो आणि सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले, सर्वांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहे आणि त्या शुभेच्छांच्या बळ माझ्याकडे असल्यामुळे मी अधिक चांगलं काम करण्याची संधी मला सातत्याने मिळत गेलेली आहे. मी यापुढे महाराष्ट्राची अधिक सेवा करण्याची संधी मला मिळावी, या महाराष्ट्रातली जनता, या देशामधली जनता अधिक सुखी समाधानी व्हावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी मी संघर्ष करणार आहे. आणि मी सातत्यानं संघर्ष केलेला आहे शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, कामगारांसाठी, प्राध्यापकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, समाजातल्या मागासवर्गीय घटकांसाठी मी नेहमीच संघर्ष केलेला आहे. यांना न्याय मिळावा हीच माझी ध्येय आहे आणि त्या दृष्टीने मी माझे पावलं उचलणार आहे. कितीही संकट आले तरी त्या संकटाला न घाबरता, न डगमगता काम करण्याची माझी प्रवृत्ती आहे. अनेक वेळा मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, जाणीवपूर्वक मला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला, परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी पुढे गेलो. असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी राहो असे मी विनंती करतो आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करून असं म्हणतो. केंद्राने जर घटनेत बदल केला तर ते होऊ शकतं, तुमची काय प्रतिक्रिया असेल? मराठा समाजाला 10% आरक्षण या आधी जे दिलेलं आहे ते ACWC म्हणून त्या ठिकाणी दिलेलंच आहे. त्यामध्ये ओबीसींच्या साऱ्या सवलती राजकीय आरक्षण वगळता मराठा समाजांना या ठिकाणी मिळताच आहे. आणि हे आरक्षण त्यांना या ठिकाणी मिळत असताना जरांगे पाटलांची मागणी आहे की मला ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे. या देशामध्ये 52% आरक्षण काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी 50% आहे. 50%च्या वर आरक्षण जाऊ नये किंवा करताच येणार नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे. जर कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं असेल तर या ठिकाणी घटना दुरुस्ती करून ते आरक्षण मिळू शकतं. कायम आत्ता जरी कशातनंही आरक्षण दिलं आणि हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं तर ते टिकलं पाहिजे. मग मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर टिकाऊ आरक्षण देण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे घटना दुरुस्ती करणे आणि त्या माध्यमातून ते देता येईल. देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे. अशा स्थितीमध्ये अनेक घटना दुरुस्ती सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. एक घटना दुरुस्ती या ठिकाणी करावी आणि मराठ्यांना न्याय दिला पाहिजे. शेवटी मराठ्यांना त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे ओबीसींना ज्या तरतुदी आहेत तशाच्या तशा तरतुदी जर द्यायच्या असतील, राजकीय आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी त्यांना अशा स्वरूपाचं घटना दुरुस्ती करून न्याय देता येईल. न्यायालयाचे आदेश आहे, त्या न्यायालयाच्या आदेशाचं पालन सरकारने करावं ही अपेक्षा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसारच जरांगे पाटलांना त्या ठिकाणी उपोषण करण्याची परवानगी मिळाली आणि काही अटींच्या अधीन राहून ती परवानगी देण्यात आली. त्या अटीचं जर उल्लंघन होत असेल किंवा परवानगी आज नसेल तर त्यांनी ते रस्ते तरी मोकळे केले पाहिजे, असा न्यायालयाचा निर्णय आहे. जरांगे पाटलांना त्या ठिकाणी उपोषणासाठी जर वेळ वाढवून द्यायची असेल आणि त्यांना आणखी त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करण्याचं संधी द्यायची असेल तर सरकारने तसा विशेष बाब म्हणून निर्णय घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.